गिरीश सायंकाळी ऑफिसातून घरी आला तेव्हा सगळं घर अस्ताव्यस्त पसरलेलं होतं. पण आता त्याला ह्या गोष्टीची सवय झाली होती. अशा वेळी त्याला चेतन भगतचं वाक्य आठवायचं, घरच्या पुरुषानं गरम पोळीचा हट्ट धरला नाही तर त्या घरातली स्त्री घरच्या सर्व जबाबदाऱ्यांसह स्वतःचं करिअरही उत्तम सांभाळू शकेल. ह्या वाक्यामुळे तो शांत चित्ताने वावरू शकायचा. सुमोनाच्या आणि त्याच्या पहिल्या भेटीत तिने ऐकवलं होतं, माझा स्वतःचा मेंदू आहे, तो स्वतःचा विचार करतो आणि त्याप्रमाणेच चालतो. तिचा तडकफडक स्वभाव, तिचा फटकळपणा वगैरे लक्षात आल्यावरही तिच्यावर भाळलेल्या गिरीशनं तिच्याशी लग्न करायला ठरवलं. आणि एकदा लग्न झाल्यावर त्यानं कायम सहकार्यही केलं. घरकामात तो तिला जमेल तेवढी मदत करायचा. सकाळी ऑफिसला जाण्यापूर्वी तो वॉशिंग मशीनमधून कपडे धुवून वाळत घालायचा. तेवढ्या वेळात सुमोना दोघांचे डबे आणि ब्रेकफास्ट बनवायची. बाई नाही आली तर सुमोना केरफरशी करायची. तोवर तो भांडी धुवून ठेवायचा. पण त्याला स्वयंपाकघरात मात्र काही करता येत नव्हतं. एकटा कधीच राहिला नव्हता, त्यामुळे त्याच्यावर स्वयंपाक करायची वेळच आली नव्हती. आधी आईच्या हातचं जेवायचा. नोकरीसाठी दुसऱ्या शहरात गेला तेव्हा ऑफिसच्या कॅन्टीनचं जेवण जेवू लागला. तेवढ्यात घरच्यांनी लग्न करून दिलं आणि सुमोनानं स्वयंपाकघर सांभाळलं. घरात आल्यावर एक ग्लास गार पाणी पिऊन गिरीश घर आवरू लागला. अजून सुमोना घरी आली नव्हती. आज बाईनं दांडी मारली, त्यामुळे सकाळी अगदी गरजेचं तेवढंच घरातलं आटोपून दोघंही ऑफिसला गेली होती. अरे तू कधी आलास? मला यायला जरा उशीरच झाला, घरात येता येता सुमोनानं म्हटलं. हॉलमधला पसारा आवरत गिरीश म्हणाला, हा काय एवढ्यातच आलो आहे? जेमतेम 15 मिनटं झाली असतील. आज आमच्या टीममध्ये पुन्हा जोरदार वादविवाद झाला, त्यामुळेच थोडा उशीर झाला. त्या संचिताला ओळखतंस ना? तो म्हणाला, बायकांना प्रमोशन सहज मिळतं, बस बॉसकडे हसून बघायचं की मिळालं प्रमोशन. हे काय बोलणं झालं? मला रागच आला. मीही ऐकवलं त्याला. आम्हीही अभ्यास करतो, मेहनतीनं चांगले मार्क्स मिळवून डिग्री घेतो आणि कॉम्पिटिशनमध्ये बरोबरीनं राबून नोकरीतलं प्रमोशन मिळवतो. खरं तर आम्हालाच उलट घर, मुलं आणि नोकरी सांभाळताना जास्त श्रम करावे लागतात. ग्लास सिलिंगबद्दल ऐकलं नाही आहे बहुतेक. तू मानतेस ग्लास सिलिंग? तुला तर कधीच कुठल्या भेदभावाला समोरं जावं लागलं नाही आहे. मला समोर जावं लागलं नाही कारण मी एक समर्थ सशस्त्र स्त्री आहे. मी अबला नाही. पुन्हा पुरुषानं माझ्याशी स्पर्धेत जिंकून दाखवावं? बरं बाई, पण आता ह्या पुरुषावर कृपा करून अत्याचार करू नकोस. जरा लवकर जेवायला घाल. गिरीशला भयंकर भूक लागली होती. आता एवढ्यात ग्लास सिलिंगबद्दल बोललो ना आपण? मीही एवढ्यातच ऑफिसातून आली आहे. मीही दमली आहे. आणि तुला काय करू? जेव्हा खायच्या बाबतीत तुझ्यावरच आश्रित आहे मी. एरवी मदत करतच असतो ना, आता तुझ्यावर अत्याचार करतो असा चेहरा करू नकोस. फक्त खिचडी केलीस तरी चालेल. सुमोनानं नाईलाजानं स्वयंपाक केला, कारण मागे 2-3दा तिनं उशीर झाल्यामुळे बाहेरून जेवण मागवलं होतं. तेव्हा गिरीशचं पोट बिघडलं होतं. गिरीश स्वच्छताप्रिय होता, तर सुमोनाला घरातली घाण किंवा पसारा त्रासदायक वाटत नसे. जेवायच्या टेबलावरचा पसारा ती म्हणजे सोफ्यावर ढवळून जेवण मांडायची आणि हॉलमध्ये बसायच्या वेळी सोफ्यावरचा पसारा पुन्हा डायनिंग टेबलवर ठेवायची. गिरीशनं काही म्हटलंच तर उलटून म्हणायची, इतकं खटकतंय तर तूच ठेव ना उचलून. मी तुझ्यासारखीच नोकरी करते, ऑफिस सांभाळते. आफ्टर ऑल समानतेचा काळ आहे, स्त्री पुरुष समान आहेत. एकदा गिरीशची आई आली होती. दोघांमधलं हे असं संभाषण ऐकून तिला राहावलं नाही. ती म्हणाली, बरोबरीचा मुद्दा अगदी बरोबर आहे, समानता असायला हवी. पण एकूणच घर, संसार, समाज नीट चालण्यासाठी काही कामं स्त्री पुरुषांमध्ये विभागली गेली आहेत. दोघांनी मिळून कामं करावीत, हे बरोबर आहे. पण तरीही काही क्षेत्र ही स्त्रियांची आणि काही पुरुषांची असतात. त्यांचं बोलणं तिने एका कानानं ऐकलं आणि दुसऱ्यानं सोडून दिलं. सुमोनाचा हेकेखोरीपणाही गिरीश सहन करत होता. त्यांच्या खोलीत त्यानं सुमोनाला मिठीत घेतलं तरी ती त्याला झिडकारायची. मी पुढाकार घेईन याची वाट का बघत नाहीस तू? प्रत्येक वेळी तुझीच मर्जी का म्हणून? मी तुझ्यावर बळजबरी करत नाही आहे सुमोना. तुझी इच्छा नसेल तर राहिलं. माझ्यावर बळजबरी कुणीच करू शकणार नाही, तू सुद्धा. अगं मीही तेच म्हणतोय ना, मी बळजबरी करत नाही आहे. यात भांडायचं कशाला? सुमोनाच्या अशा आठमोठ्या न आखडू वागण्यानं गिरीश त्रस्त होता. काही महिन्यांनंतर सुमोनाची आई त्यांच्याकडे आली. मुलीचा संसार बघून तिला बरं वाटलं, पण त्यांच्यासमोर बरेचदा गिरीश सुमोनाची बरोबरीची, समानतेची वादवादी झाली. गिरीशला अचानक ऑफिसच्या टूरवर जावं लागलं. त्यानं ऑफिसातून सुमोनाला फोन केला, जरा माझी बॅग भरून ठेव ना प्लीज. अरे वा, सरळ हुकूम करतोय बॅग भरून दे म्हणून.
मला माझी कामं नाहीत का? स्वतःचं काम स्वतः करायला काय झालं? त्याला टूरवर जायचं आहे तर त्याने लवकर घरी येऊन आपली बॅग भरून घ्यावी. लग्नाच्या आधीही करतोच होता ना स्वतःचं काम. आफ्टर ऑल समानतेचा काळ आहे, बरोबरीचे हक्क आहेत. सुमोनाच्या आईला तिचं हे वागणं खटकलं. हे काय सुमोना, तू त्याची बायको आहेस, त्याचं काम तूच नको का करायला? घर संसार मिळावा म्हणून पुरुष लग्न करतो. एकटं राहायचं तर लग्नाची गरजच काय? उद्या तू म्हणशील मुलं मीच का जन्माला घालायची, गिरीशनं घालावीत. तू तर माझ्या सासूसारखीच बोलते आहे. आईचं बोलणं सुमोनाला आवडलं नाही. आई प्रेमाने म्हणाली, अगं आई असो की सासू, तुला सांगतील ते चांगलंच सांगतील. त्यांच्याकडे अनुभव असतो जगाचा, संसाराचा, म्हणून त्यांचं म्हणणं ऐकावं. पण आई, मीही त्याच्यासारखीच शिकलेली आहे. गिरीशसारखीच माझीही नोकरी आहे. त्यांच्या एवढं कमावते आहे, मग मी एकटीनंच का संसार ओढायचा? तुला ठाऊक आहे की मी नेहमी स्त्रीमुक्तीचं आणि स्त्री-पुरुष समानतेची समर्थक होते आणि आहे. तू थोडा अतिरेक करते आहेस सुमोना. अगं, स्त्रीवाद म्हणजे पुरुषांशी वैर करणं किंवा सतत भांडणं करणं नाही. संसार पती-पत्नीच्या समंजसपणानं आणि सहकार्याने चालतो. गिरीश तर तुला खूपच समजून घेतो, सहकार्य करतो. नुसती त्यांना बॅग भरून दे म्हटलं तर इतकं आकांतांडव करायचा कशाला? आईचं म्हणणंही सुमोनानं उडवूनच लावलं. लग्नाला वर्ष होता होता गिरीशनं स्वतःला सुमोनाच्या अपेक्षेनं रूप बदल घडवून आणला होता. त्याचं तिच्यावर मनापासून प्रेम होतं आणि बायकोला सुखात ठेवावं, तिनं सुखी राहावं अशी त्याची इच्छा होती. पण सुमोनाचा स्त्रीवाद काही थांबायला तयार नव्हता. गिरीशचे काही सहकारी घरी आले होते. त्यांच्या ऑफिसच्या गप्पा सुरू होत्या. तेव्हा त्यांच्या बॉसचा विषय निघाला. बॉस मॅडम इतका आखडू का आहेत तेच कळत नाही. सड शब्दात तर ते बोलतच नाहीत. गिरीशच्या एका मित्रानं एवढं म्हटलं आणि सुमोना अशी बिथरली. एका स्त्रीला बॉस म्हणून सहन करणं तुम्हा पुरुषांना कसं मानवेल? हाच बॉस पुरुष असता तर त्याला सहन केलंच असतं ना. पण इथे एक स्त्री आहे तर लागेल तिची चेष्टा करायला, तिला नाव ठेवायला, तिच्याशी जमवून घ्यायला नको का तुम्ही हाताखालच्या लोकांनी? अरेच्चा, बहिणींना एकाएकी काय झालं? सगळेच चकित झाले. तिच्या वागण्यानं गिरीशही वैतागला. सुमोना, तू आम्हा सर्वांना ओळखतेस, आमच्या बॉसला तू बघितलंही नाहीस अन तिची कड घेते आहेस, त्यानं म्हटलं. एव्हाना गिरीशच्या लक्षात आलं होतं की सुमोनाच्या मनात पुरुषांविषयी विनाकारण राग आणि द्वेष आहे. ती पुरुषाला बाईचा शत्रू मानते, स्वतःला ती श्रेष्ठ स्त्री समजते आणि घरातल्या कामातही विनाकारण बरोबरी, समानता हे विषय आणत असते. एका रात्री गिरीश सुमोना जेवायला बाहेर गेली होती. सुमोनाच्या आवडत्या हॉटेलात तिचे आवडीचे पदार्थ होते. जेवण झाल्यावर दोघं त्यांच्या गाडीत बसून घरी यायला निघाली. तेवढ्यात तिनं मोटरसायकलवर 8-9 जणांचं टोळकं त्यांच्या गाडीच्या मागे लागलं. मोठ्या मोठ्यानं अचकट विचकट बोलत, आरळ ठोकत ते शिट्याही वाजवत होते. मी आधीच म्हटलं होतं ह्या रस्त्यानं नको जाऊयात. तुम्हाला हाच रस्ता नेमका का घ्यावासा वाटला? आता काय करायचं? सुमोना खूपच घाबरली होती. काय करणार? घाबरायचं नाही. आफ्टर ऑल हा समानतेचा काळ आहे. गिरीशचं बोलणं ऐकून सुमोना गारच पडली. तिचं वाक्य आज गिरीशनं म्हटलं होतं. घाबरलेल्या सुमोनानं गिरीशला म्हटलं, गिरीश, तू माझा नवरा आहेस. मला सुरक्षित ठेवणं ही तुझीच जबाबदारी आहे. बरोबरी, समानता आपल्या जागी आणि मला सुरक्षित ठेवणं, गुंडांपासून वाचवणं आपल्या जागी. तुला तुझे कर्तव्य करावंच लागेल. गिरीशनं काही उत्तर दिलं नाही. फक्त गाडीचा स्पीड एकदम वाढवला आणि काही मिनिटातच गाडी सरळ पोलीस चौकीत येऊन थांबली. तिथे पोहोचताच ते टोळकं त्यांच्या मोटरसायकलसह पळून गेलं. शांतपणे गिरीशनं गाडी मुख्य रस्त्यावर आणून सरळ घर गाठलं. दोघांनीही हुश्य केलं. कुणीच काहीही बोललं नाही. गिरीश गप्प होता कारण त्याला सुमोनाला विचार करायला वेळ द्यायचा होता. सुमोना गप्प होती कारण आज तिला तिची चूक उमगली होती. सकाळी दोघं उठून आपापलं आवरून ऑफिसला निघून गेले. संभाषण नव्हतंच, मात्र अबोला भांडणातून आलेला नसल्यानं तणाव जाणवत नव्हता. ऑफिसात काम करताना तिच्या कॉम्प्युटरवर गिरीशचा मेसेज दिसला. सुमोना, तू हिंदीतल्या ख्यातनाम कवीचं नाव ऐकलं आहे? विनोदी कवी म्हणून काका हातरसी ओळखले जातात. त्यांचीच ही कविता आहे. दुल्हन के सिंदूर से शोभित हुआ ललाट, दुल्हे जी के तिलक को रोली हुई अलोट टोप्स लोकेट दस्ताने, छल्ला बिछुआ हार नाम सब है मर्दाने, लाली जी के सामने लाला पकड़े कान, उनका घर पुरलिंग है स्त्रीलिंग दुकान नाम कब किसने छाटे, काजल पाउडर है पुरलिंग नाक के काटे, कह काका कभी धन्य विधाता भेद न जाना, मूछ मर्दों की मिली किंतु है नाम जनाना. अर्थात स्त्री आणि पुरुषातला झगडा सनातन आहे, तरी ही दोघं एकमेकांचे पूरक, सहाय्यक आहेत. ही गोष्ट तेवढीच खरी आहे. ज्यांना हे कळत नाही त्यांचं सोड.
पण नवरा बायकोनं एकमेकांशी भांडणं, सतत बरोबरी करणं यानं कोणताच संसार सुखी होत नाही. सुखी संसारातलं वंशवेल विस्तारते. घरातल्या मुलांनाही चांगले संस्कार मिळतात. सुमोना, तुझ्या तकलादू स्त्रीवादातून बाहेर पड. मी स्वतः स्त्रियांचा सन्मान करतो हे तू जाणतेस. माझं प्रेम ओळख, त्यातला खरेपणा जाणून घे. त्या सायंकाळी घरी गेला तेव्हा टेबलवर गरमागरम जेवण तयार होतं. छानपैकी नटलेली सुमोना हसऱ्या चेहऱ्यानं त्याची वाट बघत होती. तो आत येताच तिनं त्याला मिठी मारली आणि ती म्हणाली, माझे काम मी केलं आहे, आता तुझी पाळी. जेवण झाल्यावर गिरीशनं सुमोनाला उचलून घेतलं आणि तो बेडरूमकडे निघाला. हसऱ्या चेहऱ्यानं सुमोना त्याला बिलगली. अशाच छान छान कथा ऐकण्यासाठी लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. आणि व्हिडिओ कसा वाटला हे नक्की कमेंट करून सांगा. धन्यवाद.